नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट येणार आहे आणि या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला। या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझिम खेळताना दाखवण्यात आलेला आहे आणि काही नृत्य करतानाही दाखवण्यात आलेला आहे आणि याच ट्रेलरच्या काही भागावर अनेकांनी आक्षेप दर्शवला। यामध्ये अनेक नेते होते, कलाकार होते, त्याचबरोबर सामान्य जनता सुद्धा वेगवेगळी प्रतिक्रिया यावर देत होते। अनेक इतिहास संशोधकांनी हा चित्रपटामधील हा क्षण हे प्रसंग काढावेत असंही सांगण्यात आलं होतं। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत लक्ष्मण उतेकर यांनी काही वेळापूर्वी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि या चित्रपटामधील हा नृत्याचा भाग वगळण्यात येणार आहे असंही सांगितलेलं आहे। राज ठाकरेंनाही ते भेटले आणि त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी पुढचा निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे। असंही मागणी करण्यात आली होती की काही इतिहास संशोधक किंवा काही जाणकारांना हा चित्रपट दाखवावा, त्यामधील कोणता भाग ठेवायचा, कोणता भाग काढायचा यावर चर्चा व्हावी, मगच हा चित्रपट रिलीज व्हावा। पण या सगळ्या चर्चांमध्ये एक नाव मात्र सगळ्यांसमोर येतंय, ते म्हणजे लक्ष्मण उतेकर। हे लक्ष्मण उतेकर नेमके आहेत तरी कोण? याच दिवसांमध्ये त्यांनी ह्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि त्यामुळेच पुन्हा पुन्हा ते बातमीमध्ये येत आहेत। तर त्यांचा स्ट्रगल काय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला। तर लक्ष्मण उतेकर हे तरुण वयामध्येच मुंबईला आले। त्यांनी स्ट्रगल करायला सुरुवात केली। एका छोट्या कंपनीमध्ये त्यांनी अगदी झाडू पोछा मारण्याचं सुद्धा काम निवडलं। स्वतः ते मालकांची कार धुवत असायचे आणि काहीच दूर त्या अंतरावर ते राहायला सुद्धा होते। त्या ऑफिसपाशी ती कार धुताना त्यांच्या काही ओळखीची लोक चालली की ते लपून बसायचे आणि त्यांना कार धुणं किंवा कपडे धुणं, त्याचबरोबर ऑफिसचं संडास बाथरूम साफ करणं यामध्ये काहीच गैर वाटत नव्हतं। ते हे काम अगदी मनापासून आणि जिद्दीने करायचे। हे करता करता ज्या ऑफिसमध्ये ते काम करायचे त्या ऑफिसमध्ये शूटिंग रिलेटेड काम चालायचं। काही दिवसांनी त्यांचं प्रमोशन झालं आणि ते पिऊन झाले। काही गोष्टी पोहोचवणं, बिल करणं, लाईट बिल भरणं अशी छोटी मोठी कामं करू लागले। व्हिडिओ शूटिंगचे कॅसेट एका ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसमध्ये पोहोचवायचे। तेव्हा त्यांना या क्षेत्राविषयी थोडीशी आवड निर्माण झाली। एके दिवशी कॅमेरामन बरोबर असिस्टंट आला नव्हता आणि म्हणूनच लक्ष्मण यांना त्यावेळी त्यांच्याबरोबर जाण्याची संधी मिळाली। त्या ठिकाणी त्यांना काम करता करता जेवायला सुद्धा चांगलं मिळालं आणि ते जेवण रोज छान मिळतंय म्हणून पुन्हा एकदा त्यांनी कॅमेरामनला विनंती केली की मला सुद्धा या कामासाठी घेऊन जात जा। आणि त्यानंतर पुन्हा बेंगलोरला जाण्यासाठी त्या कॅमेरामननं लक्ष्मण यांना निवडलं आणि 20 दिवसासाठी ते बेंगलोरला गेले। शूटिंग, एडिटिंग, डायरेक्शन याबद्दल आवड निर्माण झाली। असं करत करत दिवस जात होते। काही कारणास्तव त्यांनी हा जॉब सोडला। जॉब सोडल्यानंतर त्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणी ओळखत नव्हतं, त्यामुळे त्यांना तितकंसं काम मिळालं नाही आणि म्हणूनच दादर या एरियामध्ये त्यांनी वडापावची गाडी सुद्धा टाकली। याच वडापावच्या गाडीवरून ते रोज भरपूर सारे वडापाव करायचे आणि हातामध्ये एक थाळी घेऊन वडापाव वडापाव असं म्हणत वेगवेगळ्या ठिकाणी विक्रीसाठी फिरायचे। आणि हा त्यांचा स्ट्रगलचा काळ ते एका इंटरव्ह्यूमध्ये सांगतात। आणि त्यानंतर पुन्हा या चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळाली। छोट्या मोठ्या ॲड फिल्म्स, लग्नाचं शूटिंग हे करत करत त्यांनी चित्रपटाकडे मजल मारली। त्यांनी भरपूर साऱ्या चित्रपटासाठी कॅमेरामन म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी स्वतः डिरेक्ट केलेला टपाल हा पहिला चित्रपट होता। या चित्रपटांपैकी काही हे चित्रपट आहेत, त्यामध्ये खन्ना आणि अय्यर, इंग्लिश विंग्लिश, लव यू जिंदगी या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं। लालबागची राणी या चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं। हिंदी मीडियम या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी त्यांनी केली होती। लुका छुपी, मिमी आणि जरा हटके जरा बचके हे काही रिसेंटली आलेले चित्रपट त्यांनी या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं। पण आता छावा हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि आता तो चित्रपट सर्वांसमोर 14 फेब्रुवारीला येणार आहे। या चित्रपटाचा ट्रेलर सगळ्यांना खूप आवडतोय, याच्याबद्दल अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतात। तर नक्की हा चित्रपट सगळ्यांनी आपण बघूया आणि सगळ्यांपर्यंत आपल्या राजांचा इतिहास पोहोचवूया। धन्यवाद।